जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग भूसंपादन याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत घेतली बैठक। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग भूसंपादन बाबत शेतकऱ्यांसमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेणार भेट। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यामधून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हा महामार्ग जात असून शेतकऱ्यांचे भूसंपादनाबाबत विविध तक्रारी आहे। याबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी शेतकऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती। त्यानुसार आज राहुरी व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेतली व त्यांचे प्रश्न समजावून घेत नगर तालुक्यातील भूसंपादनाचा निवडा अंतिम झाला असून शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले नाही। तसेच संगमनेर, राहाता, राहुरी या भागातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची एकरी तर काही कमी भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीमधून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग गेल्यानंतर शिल्लक जमीन काही गुंठ्यात राहते, त्याचे देखील भूसंपादन करून त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार असून काही शेतकऱ्यांसमवेत दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सुभाष पाटील, भूसंपादन प्रक्रिया प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अहमदनगरचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी कुणी घालायचं अनेक प्रश्न शेतकऱ्यापुढे तयार झाले आणि येण्याची स्वतःहून जमीन घेतली। ती जमीन आम्ही 50-50 लाख रुपयाचे कांद्याचे उत्पादन करीत होतो। उत्पादन पण थांबलंय, पैसे येण्याच्याही पण नाही ना, रस्ता पण होईना, अशा मोठ्या प्रश्नात शेतकरी अडकलेला आहे। येण्याच्या एक आता शासनाने सगळी टीम आपल्या शेतीवर पाठवली, सर्वे केले, व्हॅल्युएशन केलं, निवाडा झाला, येण्याच्या होती पैसे मान्य नाही। सर्व जी प्रोसेस केली ती शासनाच्या माणसाने केली ना, कृषी असेल, शेतकऱ्याचा काही संबंध नाही। आता काही एखाद्या शेतकऱ्याचे फक्त 2च गुंठे गेले, त्याला जमीन विकायची, त्याला डेव्हलप करायची, येण्याच्या उतर बोजा चढवला, त्याला जमीन विकता येणार, मुलीचं लग्न करता येणार आणि येण्याच्या तब्बल 3 वर्ष या गोष्टीला लावले आणि आपण एवढं जमीन करतो, फास्ट रस्ते बनवायचे आणि शेतकऱ्याला अडकून धरलंय। त्याच्यामध्ये रस्ता होत नाही, पुढे उत्पन्न घेता येत नाही, सगळे व्यवहार ठप्प आहे, तर मग अशी बघायला आपल्याला सर याचं भूसंपादन प्रक्रिया 2021 मध्ये सुरू झाली। सर भूसंपादन प्रक्रिया 2021 मध्ये ह्या तालुक्यात सुरू झाली होती। सर यामध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड जो आहे त्याचा प्रिव्हियसली सर ह्या गोष्टीचा स्टडी होतो की हा प्रकल्प करत असताना आपल्याला कन्स्ट्रक्शन खर्च किती येणार आहे, लँड एक्विजिशनचा खर्च किती येणार आहे, त्यानुसार सर 2022 मध्ये याचे पूर्ण डिटेल अनालिसिस करून कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि लँड एक्विजिशन कॉस्टचे पॅरामीटर्स डिसाइड झाले। त्यामध्ये साधारण पर किलोमीटर 10 कोटी अनालिसिस द्वारे आलेला आहे सर हे एजन्सीच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या की हे पर किलोमीटर 10 कोटी रुपये आपल्याला भूसंपादनासाठी लागणे अपेक्षित आहे। तर तो पूर्ण स्टडी करून केलेला होता। आता ज्यावेळेस हे अवॉर्ड डिक्लेअर झाले सर, तर कायद्यामध्ये विषय असा आहे सर की 3A जो आहे आपल्या 1956 नुसार, तर 3A झाल्या तारखेच्या अगोदर जे काही असेट्स होते त्या असेट्सचा मोबदला देणं बंधनकारक आहे सर सरकारला आणि 3A नंतर जर कोणी काही मॉडिफिकेशन्स केले असतील तर त्या असेट्सचा मोबदला देणं शक्य होत नाही सर। आता या 7 गावांमध्ये 3A नंतर मॉडिफिकेशन जे आहेत, शेतकऱ्यांनी झाडं लावणे, शेड बांधणे, विहिरी पाडणे, शेताला उभा करणे, तर अशा काही ऍक्टिव्हिटी जर झाल्या असल्या कारणाने जमिनीच्या व्हॅल्यू पेक्षा असेट्सचे व्हॅल्यू जवळजवळ 1.5 पट झालेले आहे। आता ह्या 9 गावांच्या बाबतीत जर बोलायचं झालं सर तर 180 कोटी रक्कम येते जमिनीची पूर्ण 4 पट मोबदला देऊन आणि 12% इंटरेस्ट लावून आणि 210 कोटी कॉस्ट येते सर फक्त जमिनीवरच्या झाडांची स्ट्रक्चरची, शेततळावांची आणि विहिरींची। तर हा जो प्रकार या तालुक्यामध्ये झालेला आहे सर, त्या कारणाने याच्या
वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला आदेश मिळाला की ज्यावेळी ते भूसंपादनासाठी ज्या कोणी अधिकाऱ्यांनी सर्वे केला त्यांनी कमिशन केली आहे. आणि आज याची वेळी त्या मंत्री किंवा माती मान्य हा एक विषयावरच मुद्दा आहे. वेगळा मुद्दा नाही. आणि सर NHI पण ऑफिसर्स होते सर निवडायला होते आता त्याच्यामध्ये डिस्प्यूट का आलं? डिस्प्यूट यामुळे आले नाही सर. जसं आता जर कृषीच्या झाडांबाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी 3 तारखेनंतर शेतकऱ्यांनी खूप सारी झाडं लावली. त्यामध्ये ज्यावेळेस कृषीच्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं व्हॅल्युएशन केलं तर ते व्हॅल्युएशन एका आंब्याचं व्हॅल्युएशन आहे 1,10,000. त्याची दुप्पट किंमत देण्याच्या द्यावी लागते 100% सोल्युशन करून. तर 2-2.25 लाखाला तो एक आंबा 20,000 मूल्यांकन झालेले सर. जे मोठाले झाडं होते, जे बांधावरचे झाडं होते, त्याचं मुळामध्ये सोलापूर हायवेमध्ये जे मूल्यांकन झालं ह्याच अधिकाऱ्यांनी ते मूल्यांकन केलं आहे. मूल्यांकन करताना तुमची टीम, नॅशनल हायवेची टीम, DPR सँक्शन करताना तुमची टीम तिथं होती. तुमची टीम तिथं असताना, तुमच्या जागेवर असताना बाकीच्या प्राधिकृत जे कालाने जे प्राधिकृत केलेले लोक तिथे आले, त्यांनी या मूल्यांकन केलं. शेतकऱ्यांचा याच्यामध्ये कोणताही कुठलाही संबंध नाही. शेतकऱ्यांचा संबंध नसताना शेतकरी मीटिंग करत होते की पैसे आम्हाला येतील म्हणून. आणि शेतकरी मीटिंग करत असताना तुम्ही काय केलं, लवादामध्ये अर्ज दाखल केले, शेतकऱ्यांना भेटीत धरलं. एकाच गटाला 3 मल्टिपल लिटिगेशन केले. त्या लिटिगेशनच्या आधारे त्याला 3 वकील एकाला द्यावे लागले. प्रत्येक वकील 10,000 रुपये पैसे देतो. पैसे तर राहिले बाजूला, पण तुम्ही या प्रकारचं हे करता. ज्यावेळेस तुम्ही 3 ला गेले होते त्यावेळेस तुम्हाला दिसलं नव्हतं का 2.5 वर्ष तुम्ही त्या शेतीवर होते. 2.5 वर्षामध्ये एक सिंगल हरकत NHI त्याच्यावर घेतलेली नाहीये. आणि सिंगल हरकत न घेता तुम्ही म्हणताय की आता आम्ही अशा प्रकारे झालं तशा प्रकारे, म्हणजे झोपेत काम तुम्ही करायचे आणि त्याचे सगळं बर्डन शेतकऱ्यावर टाकायचं, हे कुठेही मान्य केलं जाणार नाही. आणि पहिल्यांदाच शेतकरी ही प्रक्रिया ज्यावेळेस राबवत होते त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. पण माननीय कडिले साहेब किंवा सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या संगनमताने ही जे रस्ता आहे हा रस्ता जाणं गरजेचं आहे, सर्वांच्यासाठी ते कामाचं आहे म्हणून त्या पद्धतीने केलं. आणि पैसे द्यायची वेळ आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने 2.5 वर्षानंतर तुम्ही लिटिगेशन करता, जे की शेतकऱ्यांना माहित नव्हतं. 3D ची तुमची यादी सुद्धा निघाली त्यावेळेस तुम्ही पुरावे सादर करण्यास सांगितले. माननीय कडिले साहेबांच्या मदतीने आम्ही तिथे गेलो की यांना आम्हाला पुरावे द्यायचे काय, आम्हाला माहित नाही रस्ता जातोय कुठून, काय करायचं, आम्हाला 1-1.5 वर्ष माहित नव्हतं कुठून रस्ता जातोय. आणि तू म्हणता 3च्या पहिले झाडं लावली ही चुकीची बाब आहे. आमचे त्याचे हरकती अर्ज आहेत आणि माननीय कालाने ते अर्ज NHI ला त्यावेळेस सबमिट केलेले आहे, त्याची लेटर आहेत आमच्याकडे. तर चुकीच्या पद्धतीने तुम्ही पालकमंत्री साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती देताय. ही माहिती अगदी अपुरी आणि शून्य आहे. थँक्यू सर. सरकारी अधिकाऱ्यांनी निवडात घेतले नाही ते झाडं, नंतर कसे होतील? निवडा झाल्यानंतर झाडं लावले तर उपयोग काय? तुमचे अधिकारी आले, त्यांनी निवडा केला, निवडाची व्हॅल्यू फायनल केली, ह्या माणसाला किती पैसे द्यायचे तुम्ही म्हणता कसं नंतर? त्या अधिकाऱ्यांनी कसं काय केलं? मग शेतकऱ्याची याच्यात चुकी काय? आज शेतकरी ना साहेब, आज शेतकरी वकिलाचे पैसे भरतो, कोर्टात जातो, हायकोर्टात जातो. मी आता गावात हे सरपंच म्हणून पाहतो, त्यांची दयनीय परिस्थिती. तुम्ही आज ऑफिस मधून सांगता अशी परिस्थिती, रस्ता होणार आहे, नितीन गडकरी साहेब जाहीर करते, पण आज शेतकरी ना मरणाच्या दारात आहे. आज शेतकऱ्याला वाली कोणी नाही राहिलं. हायकोर्टात तुम्ही नेलं, पैसे भरायचे कुठून शेतकऱ्याने? आणि ऑफिसला गेलं, NHI कोणताही माणूस रिस्पॉन्स देत नाही. त्यांना वाटतं आम्ही मोठे केंद्राचे अधिकारी आहेत. अजिबात शेतकऱ्याला व्हॅल्यू दिली जात नाही. जॉईंट सर्वे झाल्यानंतर पंचनामा जो त्यावेळी लोकांनी सेट करायचे त्याच्यामध्ये बदल का होता? नाही सर, आता हे जे पंचनामे आहेत त्याच्यामध्ये NHI चे जे प्रतिनिधी गेलेले होते, NHI च्या प्रतिनिधींनी केलेला सही केलेला पंचनामा आणि अवॉर्ड मध्ये कन्सिडर केलेला पंचनामा याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे. आमच्याकडून पण त्या फॉर्म्सवरती साईन करून घेतलेले आहेत ते. ऐकून जातो तुम्ही आता थोडंसं शांततेने ऐकून घ्या आणि मग एकदम सगळं काय बोलू नका. मला 2 मिनिटं नंतर बोला ना. याच्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे सर, याच्यामध्ये आम्ही आर्बिट्रेशन मध्ये केसेस फाईल केल्यानंतर NHI नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद जी इस्रोची ब्रांच आहे सर, त्यांच्याकडून याच्या बाबतीत काही इमेजेस पण प्राप्त केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये
बिफोर 3 आणि आफ्टर 3 ची सिच्युएशन क्लिअरली डिफाईन होऊन जाते सर. तो एक ऑथेंटिकेट डाटा आहे आपल्याकडे. गुगलचा डाटा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, पण तो ऑथेंटिकेट कन्सिडर केला जात नाही आपल्या कायद्यामध्ये. आर्बिट्रेटर साहेबांकडे क्लिअर तीन वर्षांनी मिळतात तुम्हाला, 5 वर्षांनी मिळतात, सगळं फेर झालं ते. भारत सरकारची एजन्सी आहे, रिमोट सेन्सिंग एजन्सी, त्या विमान जात असतं नेहमी सर्वे करायला. त्यांच्या सर्वे रिपोर्टमध्ये रिमोट सेन्सिंगच्या सगळी गावं दिसतात. आज तुमचं म्हणणं आहे झाडं होती त्यामुळे तसं काही दिसत. त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे की डाटा ऑथेंटिकेट कोण करणं. रिमोट सेन्सिंग एजन्सीचा डाटा चुकीचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर तो तंत्रज्ञान इम्युनिटरची काही नाही आहे, तो शॅटर काहीच होतो. तुमच्याकडे मिळणारी तुम्ही जे क्लेम करता की झाडाची मिळाली, याची मिळाली, तिथे राहिले, त्या रिमोट सेन्सिंगच्या पिक्चरमध्ये मुळी तापवत आहे. आता उद्या तरी आपण धरून निघाल की न्यायालयात गेलो, शेवटी तुमचं म्हणणं आहे काय, माझं म्हणणं आहे काय, मला असं भरपूर झालं पाहिजे. रिमोट सेन्सिंग एजन्सीचा डाटा जो आहे तो तुम्ही पाहून घ्या सगळ्या तारखे माहिती येतो. एक कोणत्या तारखेचे पिक्चर काढलेले आहे तारखे सुद्धा काय ते टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफेस म्हणजे मानवी हस्तक्षेप पुढे नाही. तुमचा डाटा पाहून घ्यायचा म्हणजे काय तुमचा एक समाधान झालं पाहिजे की तो डाटा काय दाखवतो, रिमोट सेन्सिंग तो सर्व नंबर वेगळा आहे, नंबर वेगळा आहे. पण सर 1 मेगापिक्सल इक्वल टू 1 मीटरचं आपलं जे आहे त्याच्यामुळे ते फार ब्लोअर येतं आणि त्याचं जे आहे त्याचं जे इमेजेस आहेत त्या इमेजेस आहेत त्या अल्टिमेटली चेंजेस होतात. तर जसं गुगलवर सर्च केलं, समजा नगरमध्ये गुगलवर सर्च केलं तर इथले इमेजेस पटकन होतात, पण ज्या ग्रामीण भागातले इमेजेस आहेत त्याच्यामध्ये अपडेट होत नाही, 2-2 वर्ष अपडेट होत नाही. दुसरी गोष्ट इस्रोची जी संस्था डाटा ऑथेंटिक आणि दुसरी एक मुद्दा असा होता सर की दुसरा मुद्दा असा होता की ज्यावेळेस पंचनामा करायला 3A DPI सँक्शन NHI ने केला, NHI चे प्राधिकारी तिथे होते, NHI चे अधिकारी तिथे असतात, 3A त्यांनी केला, 3D त्यांनी केला, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. 2.5 वर्ष या लोकांना माहित होतं का ते मूल्यांकन करताना झाडं त्यांनी पाहिली होती ना. मग झाडं जर पाहिली होती तर त्याच वेळेस त्यांनी ऑब्जेक्शन का नाही घेतलं. कालाला ऑब्जेक्शन घ्यायला NHI ची पण तेवढीच भूमिका होती, दोन्ही पार्टी लँड युजर आणि NHI त्यावेळेस काय नाही घेतलं. 2.5 वर्षांनी मूल्यांकन झाल्यानंतर निवाडा झाल्यानंतर पैसे देण्याची वेळ आल्यानंतर हे चुकीचं जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की रिमोट सेन्सिंग मध्ये सर पाईपलाईन पुढे येणार आहे तुमच्या अंडरग्राउंड, त्याच्यावर सुद्धा यांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्याच्यावर सुद्धा लिटिगेशन घेतलं. पाईपलाईन पुढे दिसते त्याच्यामध्ये तरी त्याच्यामध्ये घेतलेले म्हणजे तुमच्या अंडरग्राउंड टाके असेल त्याच्यामध्ये घेतले. सर विषय असा आहे की शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकरी आपल्याकडे पाहून सगळे तुमच्याकडे पाहून सगळे लोक इथे म्हणतात की सरांचा विषय आहे आणि आज दुसऱ्या गावांचे पण मूल्यांकन करायचे सर. निराळे 2021 पासून त्यांचे क्रिया झाली, ते लोकांना काहीच करता येत नाही. हे म्हणतात आम्हाला अधिग्रहण करायचं, अधिग्रहण तर करतच नाही. प्रत्येक पेपरला न्यूज पेपरला बातमी येते की रोड कॅन्सल झाला, असं झालं तसं झालं. उद्या तर आता समजा बाग यांनी घेतली 3D पासून डिफेक्टिव्ह पोझिशन यांचं असतं आणि डिफेक्टिव्ह पोझिशन यांचं आहे तर ते सांभाळण्याची जिम्मेदारी वाढू नये. तर ते सर्क्युलर आल्यापासून सर जेवढे अमाऊंट क्लिअर झाले ते मंजूर केले गेले नाही आणि ते होल्ड वरती आहे. जेव्हा याच्यावरती आदेश येईल, आता ती नॅशनल हायवे ऑदर्स ही एक स्कीम सुरू आहे किंवा आता मास्टर प्लॅन 2047 ही एक स्कीम नवीन येते. त्याच्यामध्ये जेव्हा हे प्रोजेक्ट वर्क होतील त्यावेळेस पूर्ण आम्हाला आदेश येतील, मग एक बाकीची प्रोसिजर सुरू होईल सर. आणि त्याच्यामध्ये राहिला प्रश्न व्याजाचा लोकांना भूसंपादनच्या करता दिलेलं रक्कम मान्य असलेलं आहे. त्यातूनही त्याप्रमाणे शेती होती किंवा काय झाडं ते ग्राह्य झालेलं नाही. तर आपण जे 2 वर्षाची रक्कम निश्चित करतोय तो डिस्प्यूट झाला आपल्याला. तुम्ही जोपर्यंत डिस्प्यूट शेती करत नाही तोपर्यंत शेतकरी आवड घेणार नाही, काम सुरू होणार नाही. असं कसं जमा करतो मांडीचा शेतकरी रस्त्याला विरोध नाही व्हायला पाहिजे, पण असं आहे सर की हा जो रस्ता म्हणजे
सातबाऱ्यामध्ये पडले की भूमी अधिग्रहणाला बंदी. जवळपास याला जवळपास 2.5-3 वर्ष झाली तेव्हापासून. आता माझा गट नंबर आहे 32 एकरचा. हार्डली 1.5 एकर शेती गेली आणि पूर्ण गट नंबर आम्ही 4 चुलते. तर आमचे जे बाकीचे जे चुलते त्यांचे याच्यामुळे कोणाला शेती विकता येणार, कोणाला खरेदी करता येणार, हा आहे तुमचा. दुसरी गोष्ट, जे आता जो जमिनीचा जो दर आहे किंवा ज्या नोटीस आहे तो पण दर आहे ना खूप कमी प्रमाणात. त्याच्यात म्हणजे मला जास्त माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे कमी. आता जो दर जो डिक्लेअर केला, जो दिला, तर तो तुम्ही 4 पट करून जो दर दिलाय. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो, जर आताचा दर माझ्या माहितीप्रमाणे 10 लाख रुपये जर असेल, तर तो दर आता सध्याला ती जमीन अशी बाय हँड शेतकरी तो शेतकरी विकायला कमीत कमी 40 लाख रुपये एकर आहे आणि त्याला तुमची 4 पट करून दर झालाय 10 लाख रुपये. अशी कंडिशन आहे. म्हणजे रिअल फॅक्ट आहे. म्हणजे एक तुम्ही सरकार म्हणून, एक मंत्री महोदय म्हणून, थोडं शेतकरी म्हणून जर बघितलं ना, तर तुम्हाला पण माहिती की हीच कंडिशन आहे. शेतीचा जो दर दिला 4 पट 10 लाख रुपये करून, पण प्रॅक्टिकली ही शेती विकायला तिचा रेट आहे 40 लाख रुपये एकर आणि तुम्ही 4 पट करून 10 लाख रुपये देता आणि आहे अशी विकायला 10 लाख रुपये. तर हा जो रेट आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला हे, आणि जर करायचं असेल तर रस्ता लवकर करावं. जे काय असेल प्लस मायनस तोडगा काढायला नाही, तर मग शेतकऱ्यांचे जे 7-12 तुम्ही जे दिलंय भूसंपादन बंदी, तर ती जे थप्पटी दिला तो तुम्ही उठून काढा. ज्यावेळेस तुमची पूर्ण तयारी होईल, तुमचं फायनान्शियल बजेट कम्प्लीट असेल किंवा तुम्हाला खरंच करायचा, त्यावेळेस तुम्ही तयारीशी या. वर्ष 2 वर्ष जे काय करायचं ते त्यावेळेस करा. तोपर्यंत हे जे दिलंय की भूसंपादनात बंदी, ते तोपर्यंत उठवा. ज्यांना खरेदी विक्री करायची, अजून काही काम पेंडिंग असेल ते तोपर्यंत करते. अंतरे बाबूराव सोनगाव. मी त्या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आता फक्त नगर तालुक्यातले निवाडे निघालेले आहेत आणि त्या अनुषंगानं वादविवाद झालाय थोडस की किती मोहाचे मिळणार आहे. रावरी तालुका, राहता तालुका आणि संगमनेर तालुका यातले कोणतेही निवाडे निघालेले नाही. उद्या तीच परिस्थिती या तालुक्यात सुद्धा निर्माण होऊ शकते. पुन्हा याने ऑब्जेक्शन घेणार, हे आम्हाला मान्य नाही, शेतकऱ्यांना मान्य नाही. मग वाद हा किती दिवस चालणार? आणि ग्रीन प्रोजेक्ट म्हणतो आपण डिक्लेअर केलं तेव्हा 2021 मध्ये शासनानं जमीन अधिग्रहण कायद्यात फेरफार टाकले. महाराष्ट्र शासनाचं त्यावर म्हणजे फेरफार आलेला आहे. जमीन विकता येत नाही, काहीच करता येत नाही. त्यांनी हे सांगितले बरोबर आहे. एकाच भावात एका गटातल्या जमीन जाते थोडी भूसंपादित करायची बाकीच्या गटाला नाही, एकाच गटामध्ये 4 भाऊ आहेत आणि एकाची जमीन जाते. त्या उदाहरण माझच समजा, माझीच फक्त माझी जाते, भावाची जात नाही. त्यालाही कर्ज काढायला अडचण येऊ राहिलेली आहे. सामायिक सातबारा गट नंबर 1 आहे. सामायिक सातबारा 1 आहे, गट नंबर 1 आहे. ही अडचण आलेली आहे. एक घटनामध्ये 4 भाऊ आणि आता वाटपाला जी काय त्याची जमीन आपल्या रस्त्यासाठी जाते. आम्हाला जमिनीचे कोणतेही रेट वगैरे काही दिले नाही आणि त्यातल्या त्यात शासनाचा नवीन जी आर आलेला आहे नगरपालिका हद्दीमध्ये आम्हाला 1 गुन्हा देऊ राहिलेले. गुन्हा आम्हाला 1 देऊ राहिलेले, तर हा गुन्हा आम्हाला मान्य म्हणजे सगळे तर आणि पूर्णपणे कोणतीही माहिती आम्हाला म्हणजे सांगत नाही. हॅलो सर, सडेगावचा मी शेतकरी आहे. सडेगावामध्ये आतापर्यंत 8 ते 9 वेळा विषय झाले. विद्यापीठमध्ये जमीन गेली, कॅनॉलमध्ये गेलेली, जे आम्हाला वडिलांना किंवा ज्यांना भेटली जायकवाडीमध्ये तिथं पण गेलेली. असे जर 8 ते 9 वेळा जर पुनर्वसनमध्ये जर आम्हाला जमीन जात असेल तर आमच्याकडे जमीन शिल्लक नाही. आणि दुसरा राहिला प्रश्न सर की आमच्यावर अन्याय असं झालं सर, आताच 2-3 वर्षापूर्वी डिझेल पेट्रोलची पाईपलाईन गेली, तिथं पण आमच्या शेतामधून गेली. आणि हे जर वारंवार होत असेल तर हे नाही कुठे घडणार सर. आणि हे जर तुम्ही 21 पासून चालू आहे सर, तुम्ही म्हणता झाडं नाही, हे नाही, ते नाही, या जर गोष्टी जर कोणत्याच गोष्टी जर मार्ग नसून निघत आणि जमीन किती वाढवायची आणि का द्यावं? आमचं म्हणणं नाही गव्हर्नमेंटने डेव्हलप करावी, सगळे करावं, पण आमच्यावर पण अन्याय दूर करावा. विद्यापीठमध्ये माझी स्वतःची 20 एकर जमीन गेलेली.
आपण माझी यावेळेस पण माझी जवळपास 3 एकर जमीन झाली. हा सडेगावचा विरोध आहे की यासाठीच विरोध आहे की आमची 8 एकर जमीन गेलेली आणि राहुरीचा पण तेच झालं सर. रोडच्या कडे जमिनीचं व्हॅल्युएशन 2 लाख रुपये 3 लाख रुपये निघून आहे. या गोष्टी कधी क्लिअर होणार सर? आता तुम्ही एक सांगा का त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा अशी मागणी आहे. तो अमान्य आहे असं त्यांचा मूळ मुद्दा आहे आणि त्यामध्ये सर्वेक्षण करताना मात्र जॉईंट सर्वेक्षण झालं. त्यामुळे असं मत आहे या मुवमेंटला नेत्याला येण्याची ऐकून शकत नाही आम्हाला मान्य नाही. तर त्याचं काच मांडत व्यवस्थित नंबर 1. आणि या राहुरी तालुक्यातील काही शेतकऱ्याला पैसे मिळाले आहेत तर त्यांची मागणी की त्याच्या किती पट 4 पट मिळाले पाहिजे. त्याच्या तुम्हाला 27 लाख मिळाले ना आता ते 27 लाखाबद्दल तुम्हाला आक्षेप आहे काय समज आपल्याला द्या त्यांची वेळ प्रकरण आहे. त्यांच्या झाल्या सर्व पैसे द्यावी त्यांची मागणी बरोबर ना. आणि आपली मागणी सर्व तुम्हाला मान्य आहे फक्त पैसे पण मिळाले पाहिजे एवढंच ना. राहुरी तालुक्याची आवाज झालेली नाही. किती मागणी आपल्या शेतकऱ्यांची सर आमचा म्हणजे चालू मागण्या भरपूर आहे राहुरीचा ना त्याच्यात याच्यामध्ये NHI सुद्धा काही गोष्टी लपवत आहे. NHI रिव्हेरिफिकेशन सुद्धा केलेलं आहे. सोनगाव, सातरळ, धानोरे, बांबोळी रिव्हेरिफिकेशन सुद्धा केलेलं आहे. ते नाही सांगत मूल्यांकन धरलेलं आहे की शेतकऱ्यांची मागणी किती आता बदलू नये त्याप्रमाणे आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. रेकॉर्ड तयार करा आणि आपण सरकारकडे स्वतः पाहिजे जातो. दुसरा याच्यामध्ये मुद्दा काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून तो झाडे जातो त्याच्यामुळे बाकीच्या जमिनी आता कमी राहिल्यावर ते नापीक होणार आहे. तर ते अतिरिक्त जी जमीन आहे ती सुद्धा भूसंपादित करण्यात यावी त्याचा मोबाईल शेतकऱ्याला द्यावा असा एक मुद्दा तो आता जो मांडलेला आहे की हायवे करताना त्याच्यामध्ये मोठ्या मोठे खड्डे केले जातात. पाणी जाण्याची व्यवस्था नाही आहे. अंडरपास छोटे केले जातात. आजच्या काळामध्ये ऊस वाहतुकीचे असेल तुमचं हार्वेस्टर असतील यांचा विचार करता त्याचा तो पॅसी मोठा करावा त्याप्रमाणे आहे ना टेक्निकली मग त्याचा दूर करावा. आणि चौथा जो मुद्दा आहे तो राहुरी तालुक्यामध्ये राहता तालुक्यामध्ये जे कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे ते शेतकऱ्याला मान्य नाही ते ओढून बरोबर काय गोष्टी आहे. अरे जे अन्य ज्या तालुक्यात 27 लाख मिळाले राहुरीला 27 लाख राहतात तुम्ही मिळाले किती आहे सगळं मिळाले किती पैसे मिळाले. त्याप्रमाणे आम्हाला पैसे मिळाले परंतु शासन काय आता त्या गोष्टीला मान्य करत नाही ते म्हणते नंतर आपण मान्य करतो. आणि दुसरा विषय असा आहे की आपण आता राहुरी असेल संगमनेर आणि तुमचा राहता तालुक्याच्या शेतकऱ्याची एक मागणी आपण मला आता जी काही पैसे मिळत ते पैसे आम्हाला काही मान्य नाही. आता आपण जी काय आताच्या फेडरेशन असेल त्याप्रमाणे रक्कम मिळाली पाहिजे म्हणून ती मागणी केली. काहींची मागणी अशी आहे का त्याच्या आता 2 गुंठे गेले 4 गुंठे गेले आणि बाकीचा 10 गुंठ्याचं क्षेत्र राहिलं त्या क्षेत्राचा काही कुठला उपयोग होणार नाही. आपण करायचं असेल तर सगळं काम टाकून शेतकऱ्यांना त्या व्हॅल्युएशनप्रमाणे आवाज द्या अशा काही शेतकऱ्याची त्याच्यात मागणी. आणि काहींचं मागणी आली तर ती उभारणी झाली रस्ता झाला परंतु आता ती काय पाणी काढलंय त्या पाणी काढलं जे पाईप वापरले त्याचा काही पाईप फुटल्या वापरल्यावर सगळं पाणी खड्डे पडतात रस्ता देतो. ती आता आपल्याला रस्त्यावर नाही आता आपल्याला त्या पाण्याची सोय लावून द्यायची जबाबदारी जे सुरत नॅशनल राष्ट्राचं काम करतात ती जबाबदारी आपल्याला आता त्यांच्यावर द्यायची. आता या सगळ्या गोष्टीचे त्यांनी मान्य केलेलं आहे का आपण पालकमंत्री महोदया आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती करू आपण आता हा सगळा प्रस्ताव तयार करावा
आणि जरी आपण म्हणले का राज्य सरकारच्या अंतर्गत आपण आता तो निर्णय घेतला असता, परंतु आता तुमच्या सगळ्यांच्या कृत्याने आशीर्वादाने केंद्रात सुद्धा आपलं सरकारी आपली सत्ता आहे, तर आपण आता केंद्र सरकारकडे आमच्या मातृत्वाची वकिली करावं आणि ह्या दोन्ही शेतकऱ्याच्या ज्या प्रमाणाच्या मागण्या असतील ते आपण मान्य करून आणावं, एवढी विनंती आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला करतो. आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला वेळ दिला, आमच्या शेतकऱ्याची जी काय अडचणी असतील ती समजून घेतली, त्याबद्दल आपल्या शेतकऱ्याच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पाटील साहेब हजर राहिले, अनेक आपल्या नेते मंडळी काही हजर राहिली, त्यांनाही धन्यवाद देतो, अधिकाऱ्याला धन्यवाद देतो आणि आता ही मीटिंग सगळ्याची जाहीर करतो. आपल्या शेतकऱ्यांच्या सुरत हैदराबाद विषयी 2.5-3 वर्षापासून जे शेतकऱ्याची हेळसांड चालली होती, पण प्रत्यक्ष आज माननीय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना मी विनंती केली आणि त्यांनी पालकमंत्री साहेबांना विनंती केली आणि आज खास संगमनेर, राहुरी, नगर या तालुक्यांची बैठक घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि निश्चित मी पालकमंत्री साहेबांचे आणि कर्डिले साहेबांचे आभार मानतो, त्यांनी शेतकऱ्यांना वेळ दिला. नमस्कार, मी भाऊसाहेब कदम, मांजरतुंबा. आज जे सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या मोबदल्याबाबत जी कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती, तर या मीटिंगमध्ये संगमनेर, राहुरी, राहता, नगर तालुका सर्व शेतकरी उपस्थित होते. तर आज या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी तसेच कर्डिले साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. आज निवाडे होऊन 2-3 वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना मोबदला देत नाही येण्याचे आहे. तर या संदर्भात महसूल मंत्री एक पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ गडकरी साहेबांकडे घेऊन जाणार आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि लवकरात लवकर या सुरत चेन्नई महामार्गाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांच्या अडचणी सोडवा ही भारत सरकारला आणि गडकरी साहेबांना आमच्या सर्व दोन्ही तालुक्यांच्या वतीने विनंती. 2021 साली NHAIने या सुरत चेन्नई महामार्गाची घोषणा केली. ही घोषणा झाल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रक्रियेमध्ये प्रथम DPR मंजूर झाला, त्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 1 यांची नेमणूक झाली. तसेच त्यानंतर यांनी दोघांनी NHAI आणि भूसंपादन अधिकारी यांनी संगनमताने 3D केला. त्यानंतर स्पॉट व्हिजिट देऊन त्यामध्ये सर्व तलाठी, ग्रामसेवक, महसूलची यंत्रणा, NHAI, त्याच्या भूमी अभिलेख, कृषी, PWD, MGP सर्व अधिकाऱ्यांनी मिळून जॉईंट मेजरमेंट तयार केलं. त्यानंतर पुढं 3D झाला, निवाडा झाला आणि या निवाडा जाहीर झाल्याच्या नंतर तोपर्यंत NHAIने कुठलीही आक्षेप घेतला नाही. पण निवाडा जाहीर झाला आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्याची वेळ आली त्यावेळेस NHAI वेळकाढूपणा करत आहे आणि उलट शेतकऱ्यांना पैसे द्यायच्या ऐवजी शेतकऱ्यांना चोर समजत आहे. उलट त्यांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायच्या ऐवजी आर्बिट्रेशनला शेतकऱ्यांना नेलं आणि वरतून सांगितलं की शेतकरी जास्त मोबदल्यासाठी आर्बिट्रेशनला आले आहेत. या सिस्टीममध्ये शेतकऱ्यांचं जवळपास आज 2-2.5 वर्ष गेले. आज NHAIच्या या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांच्या उतारावर शिक्का पडलेला आहे. तर क्षेत्र गेलेलं आहे 2 गुंठे आणि 10 एकरच्या क्षेत्रावर शिक्का पडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची अडचण झाली. शेतकऱ्यांना कर्ज भेटत नाही, शेतकऱ्यांना मुलींचे शिक्षण, लग्न करायचे, कर्ज काढता येत नाही, जमीन विकता येत नाही, ह्या अशा अनेक प्रॉब्लेम तयार झाले होते. तर ही सर्व गोष्ट आम्ही माननीय कर्डिले साहेब आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या कानावर घातली. तर त्यांनी आज तातडीनं याची मीटिंग लावली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच पुढील आठवड्यामध्ये त्यांनी गडकरी साहेबांना शेतकऱ्याचे शिष्टमंडळ ची भेट करून द्यायची घोषणा केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आम्हाला गडकरी साहेबांनी देखील लवकरात लवकर न्याय द्यावा हीच इच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.